हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सकाळ झालेली होती आणि सकाळी यांची होती ड्यूटी, त्याच्यामुळे ते तयार होऊन आपल्या ड्यूटीसाठी निघाले आणि बाहेर गावी ड्यूटी होती, पण बॅग काही यांनी घेऊन गेले नव्हते, रात्रीपर्यंत ते रिटर्न येणार होते आणि मी त्याच्यानंतर आलेली आहे किचनमध्ये आणि हे गेलेले होते 7च्या दरम्यान। तर 7च्या आधीच माझं अंगणाची सगळी झाडझूड, पाणी वगैरे टाकणं, रांगोळी काढणं, फ्रेश होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या होत्या। इवन चहा वगैरे सगळं काही आटोपलेलं होतं आणि भांडे घासलेले होते रात्रीचे, ते फक्त लावून घ्यायचं होतं, कारण टोपलं तिकडे रिकामी केलं की ओटा पूर्ण रिकामा झाल्यासारखा वाटतो। नाहीतर तेच उचलून खाली ठेवलं की मग रिदू येतोच पूर्ण घरभर भांडे करायला, कारण तो छोटा आहे त्याच्यामुळे त्याला तेवढं काही सुचत नाही, म्हणजे काय खेळायचं आणि काय नाही। म्हणजे आपण सांगितलं ना तरी पण त्याचं असतेच की तेच त्याला खेळण्यांपेक्षा चांगलं वाटते आणि प्रत्येकाचं असते। आणि आता इथे मी ना टिफिनसाठी भाजी बनवत आहे। तर आज भाजीला जास्त काही नव्हतं, कारण मागच्या आठवड्यात आम्ही जास्त भाजीपाला आणलेला नव्हता, म्हणून वाटाणे शिल्लक होते आणि आलू तर असते, त्यामुळे आलू आणि वाटाणे असं कॉम्बिनेशन करून छान अशी चटणी केली। थोडंसं पाणी टाकून आता त्याला कमी गॅसवर होऊ देते, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो पिवळा जो दिसत आहे ना, तो छान असं तेल सुटून मस्त असं जसं आपल्याला चटणी पाहिजे तशी ती बनवून रेडी होते। त्यानंतर स्मितू वगैरे उठला होता, फ्रेश झाला होता आणि बघू शकता थंडी एवढी आहे की त्याला असं ना ब्रश केल्यामुळे थंडी भरलेली होती। तो विचार करत होता कप उचलू की नाही, कारण थंडी एवढी होती की त्याला भीती वाटत होती की पडला तर मम्मी रागवेल, म्हणून मग मीच म्हटलं त्याला तू एका जागेवर जाऊन बस, मी आणून देते। त्याला देऊन दिलं आणि नंतर त्याचं सगळं करून त्याला शाळेमध्ये सोडून आली आणि सोडून आल्यावर रिदूचं असते माझ्या मागे, तर त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याचं दूध बिस्किट जे काही आहे, नाश्त्यामध्ये काही बनवून द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी नंतर मी त्याचं करत असते। आणि तुम्हाला व्हॉइस ओव्हर देताना थोडासा आवाज येत असेल, खूप वेळा मी ट्राय करत आहे कट करायचा, व्हॉइस ओव्हर द्यायचा, पण काय होतं नाही, ते बाजूला आता कामं सुरू आहे त्याच्यामुळे गाड्यांचे, JCBचे, ट्रकचे आवाज तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये येईल, तर थोडं मॅनेज करून घ्या। तर त्याचं झालं, रिदूचं पण मी करून घेतलं आणि आता दोघांचंही आटोपल्यावर क्लिनिंगला घेतलेलं आहे, कारण सगळ्यांचं खाणं पिणं ह्या गोष्टी झाल्या की जेवण तर बाकीच आहे, पण नाश्ता, दूध, बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर भांडे अजून बरेचसे पडते, त्यामुळे आता भांडेसुद्धा मी घासून घेत आहे। आणि आता सिंक असल्यामुळे ना इथल्या इथे घासायला पण छान वाटते। पूर्वी काय व्हायचं, मागच्या साईडला नेऊन ठेवा आणि ते ऊन खात तिथल्या तिथे सोकून जायचे आणि मग जेवढा वेळ मला आता लागतो ना त्याच्या डबल वेळ मला तेव्हा भांडे घासायला लागायचा, कारण कितीही म्हटलं तरी एरझाऱ्या व्हायच्या आतमध्ये बाहेर आणि त्यातल्या त्यात ते भांडेसुद्धा जास्त प्रमाणात कडक येऊन जायचे आणि कडक आलेले भांडे घासायला बराच वेळ जातो, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर इथे आता ओटा सगळा स्वच्छ केलेला आहे, फक्त भांडे घासते ती जागा मी आता स्वच्छ करून घेतली आणि परत तिथेच धुतले आणि तिथेच मग ते वाळत राहते। एवढं म्हणजे काम जे आहे ते आता माझं सोयीस्कर झालेलं आहे। रात्रीच भांडे घासून ठेवते, त्याच्यामुळे जास्त सकाळचे भांडे निघत नाही। आणि आता जे काही जेवणाचे वगैरे भांडे असते ना ते मी डायरेक्ट रात्री म्हणजे 5 वाजता जेव्हा नळ येते ना तेव्हाच घासते, कारण परत संध्याकाळी दुधा पाण्याचे, चहाचे किंवा मग मुलं दिवसभर काही ना काही प्लेटींमध्ये घेऊन खाते, ते भांडे परत निघते। आणि आपण घरी असतो तर मग आपली किंमत थोडीशी कमीच असते, की बाकीचे जर कोणी असेल जॉबवाल्या वगैरे, त्यांना असं वाटतं की घरीच राहते, यांना कोणते कामं असते, पण घरी राहणाऱ्या बाईच्या मागे बरेचसे कामं असते, कामं कधीच थांबत नाही किंवा संपतसुद्धा नाही। अनलिमिटेड जे काही कामं असते ना ते आपले सुरूच असते, एक झालं की दुसरं झालं की तिसरं। आता माझा ओटा साफ झाला आणि पटकन मी कपडे जे आहेत ते मशीनमध्ये लावून घेत आहे। आता हे पण एक माझ्यासाठी एक सोयीस्कर ऑप्शन आहे। पूर्वी माझ्यासोबत असं व्हायचं की रिदू छोटा असताना मागच्या साईडला जाऊन मला त्याला झोपवावं लागत होतं, त्याच्यानंतर उन्हामध्ये कपडे धुवावं लागत होतं आणि प्रत्येकच आईला या कंडिशन फेस कराव्या लागते। पण आता जसं आपण समोर जातो ना तशी आपली कंडिशनसुद्धा सुधरत जाते आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल होत जाते। तसंच माझ्याही बाबतीत होत आहे। डायरेक्ट आता मी घेतलेला आहे संध्याकाळी व्हिडिओ बनवायला, तर ना मी पाणी भरत होती तेवढ्या वेळात रिदूनी पूर्ण बास्केटच हे जे आहे ना कपडे मी धुतलेले आणून ठेवले तारावरचे, त्या कपड्यांमध्ये ते पूर्ण बास्केटच स्मितूची खाली करून ठेवलेली होती। आणि यांचा पण फोन आला होता की मी दिवसभराचं जेवलेलो नाही आहे, थोडा स्वयंपाक लवकर करून ठेव, म्हणजे आलो की डायरेक्ट फ्रेश होऊन ताटावर बसणार, असं सांगितल्यावर
आपली ही एक धडपड जी आहे ती चालू असते की नाही, असं सांगितल्यावर आपण मुद्दामून जर उशीर केला तर अजून समोरचं येऊन जर भडकलं तर आणखी घरातलं वातावरण खराब नको व्हायला. त्याच्यामुळे ना पटापट माझं करण्याचा प्रयत्न सुरू होता. सोबत स्मितूला म्हटलं, तू तुझा अभ्यास आजच्या दिवस मॅनेज कर. नेहमी मी 1 तास त्याच्यासाठी देत असते. त्याच्या जवळ बसून त्याला पूर्ण स्पेलिंग वाचू लिहून लिहायला सांगत असते. असं जसं एखादी ट्युशन टीचर वगैरे कसं करते ना तसंच. आणि रिधूला ना मी रागवलं होतं, त्याच्यामुळे तो आला होता आता चापलुसी लावायसाठी. कारण लेकरांचं असं असतेच की आपल्याला जर रागवलं तर आपण कुठंतरी आपल्या मम्मीला पटवलं पाहिजे की आपल्यासोबत ती चांगली वागली पाहिजे. कारण स्मितूसोबत आता मी छान बोलत होती आणि याच्यासोबत थोडीशी रागवून बोलत होती, कारण त्याने माझं काम वाढवलं होतं म्हणून तो आलेला होता. पण आपला राग काही जास्त वेळ टिकत नाही आणि शेवटी त्याच्या जे डोळ्याला वगैरे लागलेलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं त्याला हेच घ्यावं लागत आहे, प्रेमानेच घ्यावं लागत आहे. तर त्याचंही चालू होतं दादांच्या मागे मागे आणि तोही येऊन सांगत होता की मम्मी मी ए फॉर ॲपल लिहिला, बी फॉर बॉल लिहिला. तर यांचं असं करता करता माझे सगळे कपडे वगैरे उचलून झाले, सगळं बेड वगैरे क्लीन करून घेतला आणि आलेली आहे मी किचनमध्ये. आणि जेव्हा मी पाणी भरत होती ना, आज भांडेसुद्धा राहिलेले आहे माझे संध्याकाळचे, पण म्हटलं असू दे आता रात्रीच्या भांड्यांसोबतच घासून घेईल. तसेही ते थोडेसेच होते. आणि जेव्हा पाणी भरत होती तेव्हाच यांचा जेव्हा फोन आला तेव्हाच मी पटकन असे गंजामध्ये वांगे जे आहे ना ते भरतासाठी लावून घेतलेले होते. गंजामध्ये लावलं की भरीत टेस्टला सारखंच लागते, फक्त भाजल्याचं जे चव असते ना ती थोडीशी जास्त इन्हान्स होते. म्हणजे जेव्हा आपण तो भाजतो आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो ना त्याच्यामुळे खरंच ते भरीत टेस्टला जबरदस्त लागते. पण वेळ जर कमी असेल तेव्हा मग ऑप्शन नसतो. तर इथे मी चष्मा लावून घेतला, कारण चष्मा लावल्याशिवाय असे मी कामं करत नाही, चुकून एखादी अळी वगैरे जायला नको. आणि भरतामध्ये कसं आहे थोडंसं पारखून नीट बघावं लागते, तेव्हा ते खावंसंसुद्धा वाटते. नाही तर जर वर केलं की मग ते आपल्याच मनामध्ये एक खंत असते की अळी वगैरे गेली तर नसेल. आणि आता कसं आभाळाचं वातावरण असते कधी कधी, त्याच्यामुळे भाजीपाल्यांवर कुठल्याही पिकांवर वगैरे अळ्या ह्या जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे थोडंसं या सीझनमध्ये भरीत जरी खात असेल ना तरी थोडंसं बघूनच घ्यायचं. तर इथे आता माझे वांगे वगैरे छान असे निवडून झालेले होते. त्यानंतर भरीत बनवायला घेतलं. जिरा मोहरीची छान तडतड अशी फोडणी दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकलेला आहे आणि मिरच्या पण याच वेळेस मी टाकून घेतल्या. तेलामध्ये मिरच्या जर टाकल्या ना की मग खाण्यामध्ये जरी आल्या ना त्या कच्चट वाटत नाही आणि जरी खाण्यात गेल्या तरी पण अजिबात तिखट लागत नाही. तर असंच मी नेहमी करत असते. त्यानंतर जास्त प्रमाणात कांदा, प्रत्येक भाजीला मी 1 कांदा टाकून देते, पण या भाजीला 2 कांदे तरी टाकते. कारण जेवढे जास्त कांदे आपण या भाजीमध्ये टाकू तेवढं छान भाजीला चव येते. मेथीची भाजी झाली किंवा ही भाजी झाली, या भाज्यांना ना कांदा टमाटर जास्त टाकला की छान चव येते. त्यानंतर सुके मसाले टाकून घेतले आणि ना तुरीचे दाणेसुद्धा फ्रीजमध्ये होते. म्हटलं जसं मी सुरुवातीला की दाणे आता अवेलेबल असते हिवाळ्यात, त्यामुळे भरीतमध्ये तुरीचे दाणे खूप छान लागतात म्हणून ते पण टाकून घेतले याच वेळी. आणि टमाटर खूप सारे टाकले. त्यानंतर भरीत तुम्हाला दिसायला जरी असं काळपट दिसत असेल पण चवीला खूप छान लागलं होतं, कारण अर्धे हिरवे आणि अर्धे बटईचे वांगे जे म्हणतात ना ते होते. त्यामुळे जे होते तेवढे वांग्यांमध्ये मी भरीत बनवून घेतलं म्हणून ते थोडं वेगळं दिसत आहे, पण शिजल्यावर मात्र ते खूप छान असं चवीला झालेलं होतं. त्यानंतर म्हटलं थोडंसं टेस्टला छान वाटावं म्हणून कढीसुद्धा बनवते. कारण कढी थोडंसं भरीत वगैरे असलं की कढी जर असली ना तर जेवण छान जाते. आणि संध्याकाळचं जेवण बघा जेवढं गरम गरम असेल ना तेवढं अजूनच चांगलं वाटते. त्यासाठी इथे कढीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि रेसिपी मी नेहमी शेअर करत असते, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालंच असेल पूर्ण रेसिपी. त्यानंतर मी मिळते तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण सगळ्या गोष्टी शूट करत करत ना बराच वेळ होतो आणि दिवसभराचा व्लॉग करायचं म्हटलं तर मुलांना घेऊन खरंच खूप अवघड आहे. ही जी गोष्ट आहे ना ती जे लोक व्लॉगिंग करतात त्यांना खरंच खूप चांगल्याने समजते. आणि ज्याही करत असेल त्यांनाही ही गोष्ट खरंच माहिती आहे की दिवसभर जर आपण कॅमेरा घेऊन आणि मुलं सांभाळून सोबत ते कामं जर दाखवायचे असेल, जरी म्हणायला सोपं आहे ना काय ही झाडू पोछा व्लॉगर आहे, क्लिनिंगच दाखवत असते, पण याही गोष्टी करणं, एडिट करणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं खरंच खूप कठीण काम आहे. वाटते तेवढं सोपं नाही आहे आणि आपल्याला सराव जर झाला तर सोपं आहेच आहे, कारण त्याच्यातून अर्निंग होते. जेव्हा आपण मेहनतीचं एखादी काम करतो त्याच्यापेक्षा तर सोपं आहे, पण एडिटिंगला खरंच खूप वेळ लागतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर नक्की लाईक करत जा. आणि व्हिडिओ जर आवडला आणि खूप सारे तुम्हाला व्हिडिओ असेच बघायचे असेल माझ्या चॅनलवरचे तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा.
इथं सकाळचं माझं स्वयंपाक वगैरे झाला, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले, त्यानंतर ओटा साफ करायला घेतला. रोजचं माझं एकच रुटीन असते, पण रोजचं रोज दाखवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असते. बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या जुळलेल्या आहेत, त्यांना माझे रुटीनचे ब्लॉग खूप आवडतात, क्लिनिंगचे ब्लॉग खूप आवडतात आणि त्या कमेंटसुद्धा छान छान करतात की ताई तुझे कामं बघून, तुझा व्हिडिओ बघून आम्हाला हुरूप येतो, आम्हाला खरंच एनर्जी येते, तर मला खरंच छान वाटते. तर नेहमीच आता माझं जे काही आहे ते रुटीन येणारच तुम्हाला आणि जसा वेळ भेटेल तसं मी शूट करतच असते. तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा तुम्ही, कारण व्हिडिओला सपोर्टही तेवढाच महत्त्वाचा असतो. तुमचा छान छान जर सपोर्ट असेल ना तर नक्कीच व्हिडिओ लवकर लवकर येत जातील. कारण एखादी जरी कमेंट छान आली ना तर त्याच्यामुळे खरंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हिडिओ बनवणाऱ्यांवर होतो. कारण बघा तुम्ही जर कमेंट केली तर त्या कमेंटचं एक डोक्यामध्ये असते की नाही हिने छान असं मला म्हटलं, तर आपण हा असा व्हिडिओ आणखीन यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. तर असो, तुमची ही मदत तेवढीच गरजेची आहे, तुमचंही सहकार्य तेवढंच एका ब्लॉगरला गरजेचं असते. तर इथे आता ओटा क्लीन केला की माझी नेहमीची सवय आहे सगळ्यात पहिले ओटा साफ करून घ्यायचा स्वयंपाक आटोपला की, आणि नंतर मग एक सोयीचं झाडून काढायचं. कारण क्लिनिंग केल्यावर झाडलं की अजिबात कचरा जो आहे तो दिसत नाही. तर समोरच्या रूममधलं आणि बेडरूममधलं पण मी क्लीन केलं होतं, पण तेवढं नाही हे होत. प्रत्येकच वेळी आपण कॅमेरा इकडे तिकडे सरकवणं म्हणजे खूप असं उशीर होऊन जाते आणि मला ना 10 वाजता होणारे कामं माझे व्लॉगिंगच्या चक्करमध्ये 12 वाजते. शेवटी त्याच्यात माझाही फायदा आहे, त्यासाठीच मी हे सगळं करत आहे. आणि आता मी सगळ्यात मोठी प्रायोरिटी देत आहे ती म्हणजे शॉर्ट व्हिडिओला. कारण शॉर्टमुळे माझं चॅनल खरंच खूप ग्रो होत आहे आणि खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. जसं तुम्ही शॉर्टला छान सपोर्ट देत आहात ना, तसं लाँग व्हिडिओलासुद्धा द्या, जेणेकरून आपलं चॅनल खरंच झपाट्याने वाढेलसुद्धा. आणि रिक्वेस्ट आहे की खरंच तुम्ही फुल सपोर्ट करा. तर इथे रिदूला ना कोणी खेळायला नसते आता, कारण बऱ्यापैकी सगळेजण मोठे आहे, शाळेत जाणारे आहे, त्यामुळे तो एकटा पडल्यासारखा होतो. आणि शेजारी पण आमच्या आता कोणी राहिलेलं नाही आहे जास्त, जे की छोटे फॅमिलीवाले वगैरे आहेत तसे. तर त्याच्यामुळे रिधूचं ना खूप हे होते, मॉरल डाऊन. मग त्याला खेळायला कोणी राहत नाही आणि तो मग आजूबाजूचे रस्त्यावर इवन तो बकऱ्या वगैरे जात असेल, गाई वगैरे जात असेल ना, त्यांनासुद्धा आवाज देतो आणि खूप वाईट वाटते. आणि हो, एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेली, ती म्हणजे रिधूला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी. आणि हे बघा, आजचा हा मेनू होता आमच्या जेवणातला, रात्रीचा शिल्लक राहिलेला आणि सकाळचं पराठा वगैरे. तर चला, इथेच व्हिडिओ पण मी थांबवते. भेटू उद्या. बाय.